श्री स्वामी समर्थ. तर आता झालेले आहे, सकाळ झालेली आहे आणि 5 वाजताच आम्ही जुनागड जंक्शनला उतरलेलो आहोत. आता तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओमधून समजले असेल, शॉर्ट व्हिडिओमधून, की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर आम्ही आलेलो आहोत जुनागड जंक्शन, म्हणजेच दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आता आम्ही रूम वगैरे घेतलेली आहे. धर्मशाळा आम्हाला काही मिळालेली नाही आहे. उद्या आम्ही ट्राय करणार आहे, कारण 2 दिवस आहोत आम्ही इथे. तर आता आम्ही इथेच प्रायव्हेटमध्ये घेतलेली आहे रूम. तर आता इथे बाहेर आलेलो आहोत. थोडं इकडे तिकडे बघूया म्हटलं काय आहे का वगैरे. तर आता थोडंसं चहा वगैरे आणि मुलींना नाश्ता हवा असेल तर देणार. रूमवर जाणार, फ्रेश होणार, अंघोळ वगैरे सगळं स्वतःचं आवरणार आणि मग पहिल्यांदा आम्ही आज असा विचार आहे अजून तरी, की पहिल्यांदा सोमनाथ दर्शन करायचं आहे. तर बघूया कसं काय होतं आहे ते पुढे. तर चला, बाय. रेडी झालेलो आहोत. निरी पण रेडी झाले, ती पण रेडी झालेली आहे. इकडे शर्वरी पण रेडी झालेली आहे. तर आता आम्ही सोमनाथसाठी निघणार आहोत. पहिल्यांदा सोमनाथचंच दर्शन आम्ही घेणार आहोत आणि गिरनारचं कधी कसं काय करणार आहोत दर्शन ते तुम्हाला नक्कीच सांगणार मी. अपडेट देतच राहणार आहे. तर आता तयार झालेलो आहोत. आता निघतोय आम्ही इथून. पुढे बघूया आता बस मिळते की कसं काय गाडी करायची आहे ते खाली उतरूनच आम्ही ठरवणार आहोत. तर चला सोमनाथच्या दर्शनाला जाऊया. आम्ही आता सोमनाथसाठी निघालेलो आहोत. तर आम्ही पहिल्यांदा जुनागड जंक्शनला गेलो होतो. तिथे आम्हाला लोकल ट्रेन असते, म्हणजे आहेच समजलं होतं. पण तिथे गेल्यावर समजलं की 9:30 वाजता आहे तिथून लोकल ट्रेन. त्यामुळे 1.5 तास काय करणार, पण तोपर्यंत आम्ही पोहोचू सोमनाथला. आणि लोकल बस पाहिली तर लोकल बसही एक अर्धा तास 1 तासानंतर आहे, त्या रेग्युलर चालू नाही आहेत. तर त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं ठीक आहे. मग म्हणून आम्ही ही इको केली पर्सनल आणि त्या इकोने आम्ही निघालेलो आहोत तिथे सोमनाथला. तर आता किती काय वगैरे किती सांगितले आहेत वगैरे ते सगळं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेनच कसं काय ते. पण एक सजेशन तुम्ही सांगते, जर तुम्हाला यायचं असेल ना तर पहिलं बेस्ट पडेल की आधी सोमनाथ डायरेक्ट वेरावळला जा. तिथे सोमनाथ तिथून कारण 6 किलोमीटर आहे काहीतरी. तिथून आधी सोमनाथ करा जर ते सोमनाथ करायचं असेल तर. फक्त गिरनार करायचं असेल तर जुनागड जंक्शन ठीक आहे. पण जर तुम्हाला सोमनाथ करायचं असेल तर पहिलं सोमनाथ करा, तिथे दर्शन घ्या, म्हटल्यास द्वारका करा आणि परत मागे या आणि मग गिरनार करून तिथूनच आपल्या जुनागड जंक्शनवरून मुंबईला वगैरे जायला ट्रेन आहे. तर असं माझं एक सजेशन आहे. कारण हा उलटा प्रवास ॲक्च्युली होतो आहे, पण पहिला आमच्या लक्षात नाही आलेलं. कारण अनुभव हा पण महत्त्वाचा असतो शेवटी आपल्याला. तर मी आलेले फर्स्ट एकदा, पण मी फ्लाईटने आलेले. त्याच्यामुळे मला एवढं काही ट्रॅव्हल्सचं एवढं काही माहिती नव्हतं. तर चला, अनुभव पण महत्त्वाचा आहे. तर चला, इकडे शर्वरी बसलेली आहे आणि खरं तर श्रावणी नाही आली. श्रावणीची एक्झाम लागलेली आहे प्रॅक्टिकल. त्याच्यामुळे माझ्याबरोबर आलेला आहे एक माणूस, आणि म्हणजे माझ्या दादाची मुलगी आराध्या. तर आराध्या आलेली आहे आणि दिलीप पुढे बसलेले आहेत. तर आता चला बघूया सोमनाथला किती वेळ जातो आहे, कसं काय होतं हे मी तुम्हाला नक्की डिटेलमध्ये सांगते. तर आत्ता आम्ही सोमनाथला आलेलो आहोत. अजून दर्शन वगैरे काही झालेलं नाही आहे. तर दोन तास गेले आमचे ट्रॅव्हलिंगमध्ये फक्त येण्यासाठी सोमनाथला. तर आता आम्ही चालतो आहे. तर आता मोबाईल, पर्स जे काही असेल ते लॉकरला जमा करायचं आणि त्याच्यानंतर पुढे एंट्री देतात आपल्याला, चेकिंग होणार. तर आता बघूया पुढे. ऊन तर प्रचंड आहे. तर आमचं आत्ता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आत्ता बाहेर आलेलो आहोत. आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाही आहे. बाहेर लॉकरमध्ये सर्व काही जमा करून ठेवावं लागतं. त्यामुळे मोबाईल वगैरे काहीच अलाउड नव्हतं मला आतमध्ये, नाही कोणालाच नसतं. तर बाहेर आल्यावर मी आता हातात मोबाईल घेतलेला आहे फायनली. तर आता झालेलं आहे दर्शन. आता इथे लोकल जे काही असतं ते बघतोय आम्ही, फिरतोय आता. तर आता आम्ही निघालेलो आहोत गिरनारसाठी. गिरनारला तिथे हॉटेल आम्ही केलेलं आहे, म्हणजे हॉटेल रूम घेतलेली आहे. तिथे थोडा वेळ थांबणार आणि शक्यतो आम्ही संध्याकाळी, कारण आता ऊन प्रचंड आहे, खूप ऊन आहे की असं पुढे बघवत पण नाही एवढं ऊन लागतं आहे. तर त्यामुळे आता पॉसिबल होणार नाही चढणं किंवा काही असं.
तर आम्ही असा विचार केला की संध्याकाळी म्हणजे असं रात्री निवांत चढायचं, म्हणजे रात्र होणारच आहे आणि पहाटे तिथे दर्शन वगैरे ते मी तुम्हाला दाखवेनच सगळं. पण आता निघालेलो आहोत, तर झाला 1 वाजायला आलेला आहे. आता निघालो आहे आम्ही. आता इथे मध्येच कुठे एक ढाबा वगैरे असेल छान असा, तर तिथे जेवायचं आहे आम्हाला आणि मग तिथून पुढे गिरणार. शर्वरी इकडे बसली आहे आणि आराध्या इकडे बसली आहे आणि दिलीप पुढे बसलेत असं आहे. तर कंटाळा आला कारण ऊन खूप आहे इकडे, त्याच्यामुळे थोडंसं हे झालं आम्हाला. असं वाटलं की नको इथे थांबायला नको, चला असं चला. तर आम्ही आता इथे एका ढाब्यावर जेवायला थांबलेलो आहोत आणि दिलीपने आपली सगळं सोमनाथ हे करून आलेले आहे ते छानपैकी. आणि इथे आता थांबलेलो आम्ही एका ढाब्यावर जेवायला. प्रचंड ऊन आहे, खूप ऊन आहे खरंच, म्हणजे असं खूप डोळ्यांना त्रास होतो एवढं ऊन आहे इकडे. आता पटकन जेवणार कारण गिरनारला अजून जायचं आहे. शर्वरी पण दमली, थोडीशी थकली आहे. तर आता बघूया, जेवण तर आम्ही गुजराती थाळी सांगितलेली आहे, तर ते बघूया कशी काय लागते त्यांच्याकडची गुजराती थाळी. फिक्स थाळी. फायनली आम्ही आत्ता रूममध्येच पोहोचलेलो आहोत आणि बाहेर एवढं प्रचंड ऊन आहे. खरंच या महिन्यात सोमनाथला येऊ नये. ज्यांना यायचं आहे त्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊन जा, पण आत्ता नको. एवढं ऊन आहे इथे, भयानक ऊन लागतं आहे. गिरनारला आता आमचा विचार आहे की रात्री चढायचं, कारण आम्हाला रोपवेने नाही जायचं. रोपवेने मी एकदा जाऊन गेलेली आहे, त्यामुळे आता ह्या वेळेला दिलीपनाही चढायचंच आहे पहिल्या पायरीपासून अगदी. त्यामुळे म्हटलं मग आपणही जावं त्यांच्यासोबत. तर शर्वरीही आराध्याही आमच्याबरोबर जाणार आहेत. तर आमचा विचार आहे की रात्री चढायचं आपण रोपवे, कारण आता मला असं वाटतं की उन्हातून कोणी नसेल जात, संध्याकाळी किंवा रात्रीच बरीचशी लोक चढत असतील. तर आम्हीही रात्रीच चढायला सुरुवात करणार आहोत, 10-11च्या सुमारास. तर आता वाजलेले आहे 4-4:30 वाजले. तर आता थोडा वेळ आधी आराम करणार, नंतर संध्याकाळी बघूया थोडा चहा वगैरे. आणि आता दुपारी खूप पोटभर जेवण झालेलं आहे, त्यामुळे संध्याकाळी जेवण नाही तरी चालेल, कारण इथे पाणी एवढं आम्ही प्यायलो आहे ना की जेवणाची इच्छा नाही आता. त्यामुळे आता ऊन प्रचंड आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ आराम करणार आणि मग संध्याकाळी जरा खाली उतरणारच आहे, कारण काठी वगैरे तर लागणार आहे रात्री चढायचं म्हटल्यावर, त्यामुळे घेऊन येणार आहे खालून आम्ही. तर चला आता थोडा वेळ आधी आराम करतो आणि नंतर बघू.